हाय मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला शेवाच्या लाडूची रेसिपी दाखवणार आहे. बघत राहा असंच. आपल्याला करायचे शेवाचे लाडू. तर ह्या वाटीनं असं दाबून 2 वाटी बेसनाचं पीठ, ह्याच वाटीनं 2.5 वाटी साखर घ्यायची आणि 1.25 वाटी पाणी कालून घ्यायचं. थोडासा असा कलर टाकायचा, पिवळा कलर, म्हणजे लाडूला थोडा कलर छान येतो. मस्तपैकी असं कालून झालं की 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं. बघा तेल गरम करायला ठेवलेले. बघा हे असं झालं. लाईट गेली म्हणून अंधार दिसतंय तुम्हाला. आता शेव तयार करायची आहे आपल्याला. बघा ही अशी करायची तयार. बघा ही अशी टाकायची. जास्त कडक नाही होऊ द्यायची, थोडी झाली तयार. ही बघा अशी बारीक करून घ्यायची शेव. सगळी बारीक करायची अशी, म्हणजे लाडू छान येतात गोल अशी. बघा ही शेव बारीक झाली. आता करायचं आपल्याला पाक. आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. हे बघा 1.25 वाटी पाणी टाकायचंय. आता टाकायचं 2.5 वाटी साखर. हे 1 वाटी, हे बघा 2 वाटी, ही अर्धी, झाले 2.5 वाट्या. पाक तयार झाला. आता ही अशी चाचणी झाली तयार. ही आहे काजू आणि बदाम, ही आहे चारोळ्या आणि ही मनुके. चला आपण ह्याच्यात टाकून घेऊ. ह्याच्यात टाकून मिक्स करायचं. थोडेसे ही लाडूला लावण्यासाठी थोडेसे ठेवलेले. आता ह्याच्यात टाकून घ्यायची. मिक्स करून घ्यायची. मिक्स करून 1.5 तास असं मस्त मुरून ठेवायचा. मुरू घालायचं ही शेव, म्हणजे 1.5 तासाने मुरतय मध्ये पाक आणि लाडू येते बांधायला छान. आता करायचंय गॅस बंद. ही बघा 1.5 तासानंतर हे मिश्रण किती छान तयार झाले. मस्त आता ह्याचे लाडू आपल्याला तयार करायचे आहेत. बघा हे लाडू तयार करायला आपल्याला सुरू केले. आता बघा लाडू बघा लाडूचे झाले, पूर्ण बनवायचे झाले. असेच बनवा तुम्ही पण. आवडले असले तर कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.